नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. सांगली जिल्ह्यात गुंडांच्या टोळ्यात पुन्हा भडका. सांगली मिरा शहरासह जिल्ह्यात गुन्हेगारी टोळ्यांनी पुन्हा डोकेवर काढले आहे. टोळीचे वर्चस्व निर्माण करण्यासाठी खून खुनाचा प्रयत्न, मारामारी, हत्यारांसह दहशत, पिस्तुली तस्करी असे कारनामे टोळ्यांसमोर राजरोसपणे सुरू आहेत. सांगलीत 10-12 वर्षापूर्वी पोलिसांनी धडाकेबाज कारवाई करत नामचीन गुंडांच्या टोळ्या नेस्तनाबूत केल्या. त्यानंतर गेल्या काही वर्षात नव्याने उदयास आलेल्या टोळ्यांचा उपद्रव वाढला. या फाळकुडदादांच्या टोळ्या मोडीत काढण्यासाठी जिल्ह्यात पुन्हा एकदा धडाकेबाज कारवाईची गरज निर्माण झाली आहे, ज्यामुळे खाकीची जरब वाढेल. त्यासाठी पोलिसांनीच आता हानकी बडीव हा एककलमी कार्यक्रम हाती घ्यावा अशी लोकभावना आहे. सांगली जिल्ह्यात खुनाची अक्षरशः मालिका सुरू आहे. यामध्ये वैयक्तिक व टोळी युद्धातून जिल्ह्यात गेल्या 5 महिन्यात दर 4 दिवसाला एक खून होत असल्याची आकडेवारी सांगते. गेल्या वर्षी मिरजेतील निखिल कलगुटगी यांचा झालेला खून गाजला होता. त्याचा खून करणारी टोळी सध्या कारागृहात आहे. विशेष म्हणजे गुंडांच्या टोळ्यांचे धाडस इतके वाढले आहे की मिरज शासकीय रुग्णालयात पोलीस बंदोबस्तात आणलेल्या हल्लेखोरावर गोळीबार करण्याचा प्रयत्न झाला, पण तो फसला. त्यामुळे पोलिसांचा जीव भांड्यात पडला. यानंतर सांगलीत मुळशी पॅटर्नचा थरार पाहावयास मिळाला. वाढदिवसाच्या दिवशीच दलित महासंघाच्या मोहिते गटाचा संस्थापक अध्यक्ष उत्तम मोहिते याचा घरात घुसून निर्घुण खून करण्यात आला. यावेळी चाकू लागल्याने एका हल्लेखोराचाही मृत्यू झाला. याच रागातून उत्तम मोहिते याच्या खुनावेळी हल्लेखोराला दुचाकीवरून सोडणाऱ्या तरुणाचे अपहरण करून त्याचा खून करण्यात आला. त्यानंतर ड्रममध्ये भरून त्याला विहिरीत फेकण्यात आलं होतं. त्यामुळे कधी काळी एखाद्या सिनेमात दिसणाऱ्या किंवा मुंबईच्या गुन्हेगारी जगतात घडणाऱ्या घटना आता सांगली मिरजेत घडत आहेत. जत येथे दुहेरी हत्याकांडातील साक्षीदाराचा न्यायालयात साक्ष देण्यासाठी जात असताना अपहरण करून खून करण्यात आला. कर्नाटक हद्दीत त्याचा मृतदेह झाडाला लटकवण्यात आला होता. अशा मोठ्या घटनांमुळे सांगली जिल्हा हादरून गेला आहे. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि रहा अपडेट.